जय जाऊ जय शिवराय। मी आज दुर्गराज किल्ले रायगड या ठिकाणी असून आपण पाहत आहात दुर्गराज किल्ले रायगडच्या पायथ्याशी हा। सर्वांना जय शिवराय। आज आम्ही किल्ले रायगडच्या दुर्गराज किल्ले रायगडच्या पायथ्याशी असून या ठिकाणी आपण पाहत आहोत दुर्गराज किल्ले रायगडच्या पायथ्यापासून जो आपण किल्ला पाहत आहात त्या किल्ल्याच्या समोर जो दिसतो आहे पायथ्याच्या बाजूच्या खालचा भागाचा रोपवेचा मार्ग असून आणि किल्ल्याच्या पश्चिमेच्या बाजून म्हणजे त्या ठिकाणी जो हा टोक आहे त्याला आपण हिरकणी छत्रपती शिवाजी महाराजांनी टोक नाव दिलं आहे। त्याचं कारण असं आहे की त्या काळात हिरकणी नावाची माता रायगड किल्ल्यावरती दूध विकण्याचं काम करत होती। जसं आजच्या काळातल्या माता भगिनी किल्ले रायगडावरती जाऊन लिंबू शरबत अथवा आपल्या हॉटेल लाईनचा व्यवसाय करत आहेत, तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हिरकणी नावाची माता भगिनी दुर्गराज किल्ले रायगडावरती दूध विकण्याचं काम करत होती। परंतु एके दिवशी असं झालं की दूध विकून किल्ले दुर्गराज रायगडावरती संध्याकाळी 6च्या नंतर सूर्य मावळल्यानंतर महादरवाजा बंद करत असं आणि महादरवाजा बंद केल्यानंतर दूध विकता विकता हिरकणी वरतीच किल्ल्यावरती राहिली आणि तिला आदेश दिला की आता कुणीही खाली उतरायचं नाही आहे आणि महादरवाजापाशी हिरकणी आल्यानंतर तिला खाली उतरण्यास मनाई केली। त्यानंतर हिरकणीला राहण्याची सोय केली, परंतु हिरकणीने या ठिकाणी जो बुरुज दिसत आहे त्या बुरुजावरतून खाली अचानकपणे रात्री किल्ला सैर करत खाली उतरून स्वतःच्या लहान बाळासाठी ती किल्ला उतरून खाली आली होती, म्हणून या बुरुजाला हिरकणी बुरुज नाव दिलं आहे। आणि हिरोजी इंदुलकरला व हिरकणीला एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारामध्ये बोलवलं। शत्रू येणार नाही असं हिरोजी इंदुलकरांना म्हणाले होते। मग आपल्या हिरकणी ह्या कसं काय किल्ल्याच्या खाली उतरून आल्या असं विचारण्यात आलं। त्यानंतर असं सांगितलं, हिरकणीने उत्तर दिलं की राजे माझं लहान बाळ खाली होतं म्हणून मी खाली येण्याची डेअरिंग केली आणि आता यापुढे करणार नाही। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना सांगितलं की या टोकावरती बुरुज बांधा जेणेकरून नंतर कुणी खाली उतरणार नाही आणि त्या हिरकणी नाव द्या।